आता धामणी विपक्ष भीमशक्ती खाणे आंबिवली आणि टॉस जिंकला होता धामणी संघाने, मात्र खेळाडू अनुपस्थित असल्यानं उशिरा येणार असल्याने त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय भीमशक्ती खाणे आंबिवली. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटाचा अवधी असेल. ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये इन्व्हॉल्व खेळपट्टीवरती पोहोचाल त्यानंतर येणाऱ्या 20 मिनिटामध्ये 4 षटकं टाकून झाली पाहिजेत, अन्यथा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. क्षेत्ररक्षणाचे तुमचे जे प्रतिबंध आहे ते हटवलं जाईल, एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. धामणी संघ पोहोचलेत. टीम मीटिंग भीमशक्ती खाणे आंबिवली. आपण चला स्टार्ट करा. पहिलं षटक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय. विराज शिंदे संघनायक आहे आणि निश्चितच विराज शिंदे आमच्या भीमशक्ती खाणे आंबिवलीचा हा संघनायक, ज्याने खूप चांगली आमच्या आयोजनाला सपोर्ट केला आहे. प्रत्येक आणि बरेचसे कॉल सुद्धा झाले वारंवार. आणि जशी मॅच स्टार्ट झाली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी विराजने कॉल केला की सर तुमचं आयोजन खूप चांगलं आहे. त्यामुळे निश्चितच भीमशक्ती खाणे आंबिवलीचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सलामीची फलंदाज मैदानामध्ये, सलामीची जोडी मैदानामध्ये चेतन आणि साईराज. स्ट्रायकर एंड फलंदाज चेतन, नॉन स्ट्रायकर एंड साईराज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विराज शिंदे. ते आमच्या गावचे भाचे आहेत, खरं तर वडवीर गावचे भाचे आहेत विराज शिंदे. त्यांचे मामाश्री आमच्या अगदी शेजारचं घर त्यांच्या मामांचं आहे आणि ते भाचे आहेत. आज मामाच्या गावाला जाऊया. लहानपणी गाणं होतं, झुकझुक झुकझुक आगीनं गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. तर या ठिकाणी मात्र मामाच्या गावाला येऊन खेळ कसा होणार, तो भीमशक्ती खाणे आंबिवली करांचा आणि विराज शिंदे. निश्चितच धामणी सुद्धा आमच्या अगदी जवळचा संघ आहे. आमचे यश सुर्वे ज्यांचा जन्म त्या धामणी गावात झाला आहे, जे या आयोजनामध्ये आहेत आणि बरीच वर्ष धामणीमध्ये राहिल्यानंतर आमच्या गावात म्हणजे ते आपल्या मूळ गावी तो परतलाय. गोलंदाज तयार विराज शिंदे. स्ट्रायकर एंडला फलंदाज चैतन्य, नॉन स्ट्रायकर एंड साईराज. फास्ट बॉल इन फोर्थ नाईट. हा बॉल चांगला आहे, अगदीच हलक्या हाताने कट केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. या साईराज साठी मात्र कॅश प्राइज झालंय. हा, हे वावरलेचं मैदान आहे, कारण आपण पाहिलं ना या मागच्या विभाग प्रमुख चषकामध्ये अगदीच एक षटकाराला 32,000चं कॅश प्राइज दिलं गेलं होतं. हायवा कॅशसाठी जवळजवळ 44,000 रुपये कॅश प्राइज लागलं होतं. आणि आज पहिल्याच सामन्यामध्ये प्रत्येक षटकारासाठी साईराजला आदित्य दरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि कालच्या रात्रीमध्ये जर का आपण पाहिलं, पंकज ठोंबरे असरोटी संघाचा, ज्याच्यावरती एका षटकाराला 21,000 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. आणि नंतर अशी भविष्यवाणी झाली की जर का तो षटकार त्याने मारला असता तर ते 21चे 42 झाले असते. हा बॉल चांगला आहे, पंचांकडे अपील केली गेली आहे. ऑफिशियल पंच या ठिकाणी इशारा देत आहेत. फलंदाज आहे बाद. आणि आपण वारंवार सांगतोय की इथे ऑफिशियल टाइम आमचे KTC लवी इव्हेंटचे निशांत बागडे जे बसलेत त्यांनी ऑफिशियल टाइम लावलेला आहे. आपण वेळेत जर का पूर्ण केले नाही 20 मिनिटात तर निश्चितच आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अनिकेत. कालचा विचार केला, एक हाय व्होल्टेज, बरेचसे हाय व्होल्टेज मॅच झाले आणि बरीचशी पारितोषिकं लागली होती. आमचे आर्यन विचारे येतील काही वेळात. त्यांनी तर एक जबरदस्त भन्नाट या ठिकाणी बक्षीस लावलं होतं की प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर जर का डायरेक्ट षटकार आला तर 10,000 रुपये कॅश प्राइज होतं कालच्या दिवसामध्ये. द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीवर जर डायरेक्ट षटकार आला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीवर सुद्धा 5,000 आणि त्यानंतर उर्वरित 4ही ट्रॉफीवरती जर का डायरेक्ट षटकार आला तर 2,500 रुपयाचं असं कॅश प्राइज होतं. निश्चितच या ठिकाणी बक्षिसांची खैरात
आज आणि उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. आजच्या रात्रीमध्ये तर जास्तीत जास्त बक्षिसांची खैरात पाहायला मिळेल. यावेळेस निश्चितच थोडंसं बरेच दिवस झाले समालोचनापासून मागे असल्या कारणाने आपण जे म्हणतो ना की बॉल टाकताना बोलू नका, निश्चितच ती तंबी आम्हाला या अगोदर कधी आली नव्हती पण यावेळेस आली, कारण आम्ही त्या गोष्टीपासून लांब आहोत. गेली 5 वर्ष समालोचन पासून मागे आहे. निश्चितच हा चेंडू जबरदस्त फटका, लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे आलेला आजच्या रात्रीतील पहिला ब्रँडेड धामणे गावचा षटकार. थँक्यू डीजे. निश्चितच काही क्षणात काही वेळात शिवसेना चषक 2025चं टायटल सॉन्ग जे आमचे बाबू मांडे साहेब ज्यांनी ते आम्हाला देणार आहेत आणि अगदी स्वखुशीने त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला हे टायटल सॉन्ग बनवून देतो, कारण आयोजन तितकं चांगलं वाटलं त्यांना आणि त्यांनी ते टायटल सॉन्ग येणाऱ्या एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शिवसेना चषक 2025 भीमतेज क्रिकेट संघ वडवीर यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळेल. हा बॉल चांगला आहे, शरीरयष्टीवर आदळला आहे, मात्र जाते पॉइंट आणि फर्स्ट स्लिपच्या मध्ये एक धाव मात्र घेतली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीनं एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते. एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा, एक चेंडू शिल्लक आहे. एक स्क्वेअर चेंडू टाकला होता यानं आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 9 धावा धावफलकावरती आल्यात. विराज शिंदे मॅन एंट्री पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. भन्नाट गोलंदाजी आहे, वेगावर स्वार आहे, मोठे फटके मारून देत नाहीये. यावेळेस चेंडू ढकललाय, स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू फरार. लॉंग ऑफ मधून लॉंग ऑनला ढकललं चेंडूला आणि सीमा रेषे पलीकडे आलाय हा चौकार. गरजेचं आहे, कारण ही नाईट शृंखला आहे मित्रांनो आणि या शृंखलेमध्ये निश्चितच पाहतो आपण आयोजन, हे आयोजन जे आहे ते नो प्रॉफिट ओनली लॉस. आणि या ठिकाणी मागच्या 3 रात्रीमध्ये आम्हाला ज्यांनी समालोचनासाठी मदत केली आहे ते आमचे मित्र आणि खरं तर ते आम्हाला सर बोलतात पण आम्ही त्यांना मित्र मानतो आणि ते आमचे मित्र अजिंक्य भौड या ठिकाणी आलेत. निश्चितच पुढच्या षटकामध्ये अजिंक्य भौड यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल, कारण 2 षटकं बऱ्याच दिवसानंतर माईक पकडलाय त्यामुळे 2 षटकं तरी निश्चितच मी पूर्ण करणार. नयन शिंदे, हा निश्चितच आदित्य दरेकर, अक्षय दरेकर आणि आपण पाहतो ना हा संपूर्ण वावरले गाव अजिंक्य, संपूर्ण वावरले गाव एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. आमच्या जर का पाहिलं या आयोजनासाठी सगळ्याच मान्यवरांकडून आर्थिक असेल किंवा वस्तुरूपी असेल ही मदत पोहोचते आणि त्यांच्यामुळेच हे आयोजन एवढे भव्य दिव्य पाहायला मिळते. हा चेंडू जबरदस्त आहे, यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय चेंडूनं आणि निर्धाव चेंडू टाकला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे नयन शिंदे, विराज शिंदेचा छोटा भाऊ नयन आपण पाहतोय आणि ही शिंदे बंधूंची टीम आहे खऱ्या अर्थानं. बरेचसे शिंदे या भीमशक्ती खाणे आंबिवलीमध्ये पाहायला मिळणार आहेत. पंचांकडे अपील केली गेली आणि जो निर्णय असेल ना ऑनफिल्ड अंपायर त्यांचाच निर्णय अंतिम मानला जाईल. हे दोन्हीही निश्चितच रिव्ह्यू आहेत 2, पण ते 2 रिव्ह्यू गमावल्यानंतर ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन असेल आणि लेग बिफोरसाठी रिव्ह्यू नाही आहे. हे दोन्ही संघाच्या सर्व संघाच्या संगणकाने नोंद घ्यायची आहे, लेग बिफोरसाठी रिव्ह्यू नाही.
हा बॉल चांगला आहे, उंचावरून मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतो, मात्र पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. आणि या नो बॉलने अव्वंतर धाव आणि अव्वंतर 1+1 बिमरचा नो दिलाय. 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धाब्यानिशी धावसंख्येत थोडासा भर पडतोय. 15 धावा. निश्चितच रिव्ह्यू मागितलाय, बॉलिंग टीमने रिव्ह्यू मागितलाय. ऑनफिल्ड अंपायरचा नो बॉलचा इशारा आणि बॉलिंग टीमने या ठिकाणी रिव्ह्यू मागितलेला आहे. त्यांचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, आपण चेक करायचं आहे. नो बॉल आहे, अगदीच अतिरिक्त उंची या चेंडूची आपण पाहतोय आणि हा नो बॉल. स्पीडअप घ्यायचं आहे, 13 मिनिटं 25 सेकंद शिल्लक आहेत. हा चेंडू यावेळेस चांगला आहे, कमबॅक केलंय, फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र आलाय डॉट बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, फलंदाजी तितकीच चांगली. आणि आपण पाहतोय ना आज पुन्हा एकदा खोपोलीचा एक बुलंदाबाज तुषार धुमाळ या ठिकाणी येणार आहेत. काही क्षणातच तुषार धुमाळ सर आपल्या समवेत असतील. तसेच संदीप बोराडे आमचे हलिवली गावचे ते सुद्धा या ठिकाणी असतील. आज अजिंक्य भाऊड थोडं टेन्शनमध्ये दिसत आहेत संदीप बोराडेंचं नाव घेतल्यावर. शिवसाई शेलू येथे सुद्धा डेची टुर्नामेंट होती आणि तिथे संदीपजी होते, त्याच्यामुळे ते उशीर होत आहे. काल नाईटला नव्हते. हा निश्चितच. हा बॉल चांगला आहे, वाईड बॉलचा इशारा आलाय, अव्वांतर धाव मिळते. यस, निश्चितच या ठिकाणी एक माहिती आणि आपण पाहतोय अक्षय दरेकर यांचे भाचे श्लोक घोसालकर पासरंगचे त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आपण या व्यासपीठावरून शुभेच्छा देऊयात. आपला दिवस आनंदाचा जाओ आणि येणारं वर्ष निश्चितच. नेक्स्ट बॉल. हा बॉल चांगला आहे, मस्त गोलंदाजी आहे, चेंज ऑफ व्हेरिएशन आपण पाहतोय ना, गोलंदाजीमध्ये चेंजेस केलं आहे आणि डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या सांगतेनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. आता येणारी 2 षटकं आणि त्या 2 षटकांसाठी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे मित्र अजिंक्य भौड यांना. थँक्यू सो मच कृष्णा बहोरे सर. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. असं म्हणत 64 कला आणि 14 विद्येचा विद्यापती बाप्पा माझा गणपती आणि गणपती बाप्पाच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्तक होतोय. 19 जावा 10 पलकावरती शिवसेना चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. भीमतेज क्रिकेट संघ वडवीर आयोजित शिवसेना चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन. आजची 4थी रात्र या स्पर्धेची. कालची रात्र गाजवली खऱ्या अर्थानं. चावणे या टीमनं जबरदस्त कामगिरी जे हनुमान चावणे टीमकडून राहिलेली आहे. झरीमरी धामणी आणि त्यांच्या विरोधात भीमशक्ती खाणे आंबिवली गोलंदाजी हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलं आहे. खाणे आंबिवली टीमचं चांगले गोलंदाज या टीमचा भरणा आहेत.
या टीमकडे चांगले गोलंदाज आहेत आणि चांगली गोलंदाजी त्यांची सातत्यपूर्वक आपण पाहिलेली आहे. यावेळेस आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती दुहेरी धाव, तदनंतर आला डॉट बॉल आणि पुन्हा एकदा सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलं. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल एकूणच 22 या धावसंख्येवरती. हा चांगला स्ट्रोक, उंचाई जितकी आहे ना तितकीच लंबाई देखील घेतली, लांबी देखील तितकीच. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी. बिग 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 हिट. हेमंत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. हेमंतला आम्ही बऱ्याच दिवसानंतर आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अलीकडच्या 3-4 वर्षापूर्वी जर पाहिलं ना तर शिवप्रेमी कानी आंबिले टीमचा हा महत्त्वाचा खेळाडू होता. कित्येक मैदानं गाजवली आहेत आपल्या स्वतःच्या जोरावरती. हेमंतनं लेफ्टी हा बॅट्समन होता. मधल्या फळीला अगदी चांगली फलंदाजी त्याची सातत्यपूर्वक आपण शिवप्रेमी काने आंबिवली टीमसाठी पाहिलेली आहे. परंतु यावेळेस भीमशक्ती काने आंबिवलीसाठी तो ए षटक टाकतोय. धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये. डॉट बॉल येईल, धाव फलक स्थिरावेल ते 28 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी चालू आहे. 28 धावा धाव फलकावरती. एकीकडे चेतन आणि अनिकेत प्रयत्न करतायत या सामन्यामध्ये धावसंख्या जमवण्याचं. 40+ धावा इथून त्यांना उभ्या कराव्याच लागतील. पुन्हा एकदा आपण पाहतो फिंगर रोल केले गोलंदाज हेमंतनं. लेफ्टी बॉलरला ना आपण पाहतो नॅचरली स्विंग सातत्यपूर्वक पाहिलं. चला पंच योग्य तो निर्णय देतील आणि पंचांचा निर्णय हा अखेरचा निर्णय असेल. चला 7 मिनिटाचा अवधी आहे. एक षटक तुम्हाला टाकायचं आहे 7 मिनिटाच्या अवधीमध्ये. चांगलं काम करतायत भीमशक्ती काने आंबिवली टीमचे सगळे क्षेत्ररक्षक तदनंतर गोलंदाज, कारण की त्यांनी तब्बल 7 मिनिटं त्यांच्याकडे शिल्लक ठेवलेली आहेत. परंतु त्या 7 मिनिटामध्ये जर तुमचं षटक त्या ठिकाणी कंप्लीट झालं नाही तर शेवटच्या त्याच क्षणाला त्याच मित्रांनो सेकंदाला तुमचा 5वा खेळाडू जो पंच डीजे तुमचे जे 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधा बाहेर आहेत ना त्यातला एक क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या आतमध्ये घेणार आहोत. हा काल 2 रनच्या बॅटिंग क्रॉसिंग मुलं 27 सेकंदाचा अवधी तुमच्याकडे असेल हा बॅटरसाठी. त्यावेळेस फलंदाज क्रॉसिंग झाले पाहिजेत. आणि आता नाही टाइम आहे 7 मिनिटाचा. आता 6 मिनिटाचा टाइम आहे. आम्ही सिग्नल इथून देऊ पंच. चेंडू यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले. एक एक्स्ट्राची धाव फलकावरती. 29 धावा धाव फलकावरती. एक विकेट गमावली आहे जरीमरी धामणी या टीमनं. धामणी टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, परंतु सध्याच्या घडीला त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीचा तोफखाना असलेला भीमशक्ती खाने आंबिवली संघ. प्रफुल्ल ब्लॉक कॉलला टाकलं होतं. बॅट अँड पायच्या अगदी मधोमध या चेंडूची फिकी केली. पहिला चेंडू जरूर वाईट टाकला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती ही सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावरती. 30 धावा धावफलकावरती 40+ आल्या पाहिजेत असा उल्लेख आपण करतोय. आणि यावेळेस पंचांनी बोट आकाशाकडे केलं आणि फलंदाज या ठिकाणी अनिकेत या चेंडूवरती होईल बाद. खूप चांगली गीतं. आम्ही सुरुवातीपासून हेच उल्लेख करतो की त्यांचं आणि आमचं टायमिंग
या ठिकाणी जुळलं आहे. त्यांना माहिती आहे की कोणत्या क्षणाला गीतं वाजवायची, कोणत्या क्षणाला स्टॉप करायची, कोणत्या वेळी कोणतं गीत वाजवलं पाहिजे, कोणत्या वेळी कोणतं संगीत वाजवलं पाहिजे. हे टायमिंग त्यांचं आणि आमचं जुळलं आहे. त्याकरता पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो मित्रांनो डीजेचे ऑपरेटर आणि संपूर्ण डेकोरेटर टीमला. पटका यावेळेस अलोंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. वायडी श्लॉंगॉनवरती चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल सिंगलच्या मदतीनं. धावफलक जाऊन पोचेल तर एकूणच 32 या धावसंख्येवरती. 32 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी अक्षय दरेकर या स्पर्धेला एन्जॉय करतायत. या अगोदर 30 मिनिटा अगोदर त्यांचा आम्हाला कॉल झाला होता की स्पर्धेमध्ये तुम्ही अजून दाखल झाले नाहीत. आज फायनल डे होता इसांबे स्पर्धेचा. त्या कारणास्तली थोडासा उशीर आम्हाला या स्पर्धेला येण्यासाठी झाला. परंतु जास्त काल उशीर झाला नाही. केवळ 2 षटकं आमचे आयोजक मित्र कृष्णा भोवरे सर यांनी कव्हर केली आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही दाखल होत आहे. मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी आदित्य दरेकर बसलेत. आज सर्वतोपरी जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावरती आमची घेतलेली आहे. अक्षय दरेकर देखील सांगतायत की आम्ही देखील त्यांच्या सोबतीला आहोत. करूया मनपूर्वक स्वागत सर्वांचं. ऋषिकेश मोरे तदनंतर संदेश विचारे यांनी कालच्या रात्रीमध्ये आमची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती घेतली होती. आम्ही या अगोदरच उल्लेख केला ज्यावेळी या स्पर्धेला प्रारंभ झाला ना की वावरले गाव आमचं माहेर घर आहे. ज्या ज्या वेळी आम्ही या मैदानावरती येतो धावपलकावरती धाबा आहेत त्या 35 धाबा. 35 धाबा धावपलकावरती. शरीरापासून दूर ठेवला या चेंडूला चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. नाका समोरून या चेंडूला काढलं. परफ्यूम बॉल डिलिव्हरी आणि तदनंतर हा चेंडू या ठिकाणी डॉट. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 35 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू आणि द्वितीय सत्रामध्ये गरज असेल ती भीमशक्ती खाणे आंबिवली टीमला 36 या धावसंख्येची. खूप चांगला खेळ खाणे आंबिवली टीम. तुम्हाला देखील सल्यूट असेल. 2 मिनिटं तब्बल राखून हे षटक त्यांनी 4 षटकं या ठिकाणी त्यांनी कंप्लीट केली. 20 मिनिटाचा अवधी 4 षटकांसाठी. 18 मिनिटाच्या अवधीमध्ये त्यांनी या ठिकाणी त्यांचा खेळ संपवलाय. पहिल्या सत्राचा चांगली गोलंदाजी आणि तितकीच चांगले क्षेत्ररक्षण. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की जरी मरी धामणे टीमनं बॅटिंग जरी कमकुवत केली असली ना, जरी धावा या कमकुवत असल्या तरी लो स्कोरिंग मॅच नेहमीच हाय व्होल्टेजनं आपण मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहिल्यात. इथून पुढे आता धामणे टीमच्या गोलंदाजांना एकच विचार करायचा आहे की या मॅचमध्ये 24मध्ये 36चा पाठलाग आपल्याला समोरच्या टीमला करू द्यायचा नाही आहे. आणि जर इथून पुढे या धाबा डिफेन्स करायचे असतील तर गोलंदाजांच्या प्रयत्नाशिवाय कोणताही पर्याय तुमच्याकडे नसेल. धामणे टीमचा गोलंदाज आपण पाहणार आहोत ऋतिक मोरे याला, जो सुयोग स्पोर्ट्स दापोली संघामध्ये ज्याची निवड झाली आहे. एक चांगला गोलंदाज धामणे टीमचा आपण पाहतोय. प्रफुल्ल विचारे आणि त्या टीमच्या आयकॉन आहेत अंकुर सिंग यांच्या टीममध्ये खेळत असताना आपल्याला आपण त्या खेळाडूला पाहणार आहोत. नेक्स्ट मॅचसाठी जोगी इलेक्ट्रिक जय हनुमान अकुलवाडी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तलेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. आमचे मित्र मराठी भाषेवरती असणारं ज्यांचं प्रभुत्व आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलं आहे आणि रसायनी परिसरामधील एक दादा समालोचक अंकित मालुसर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. कंपल्सरी चेसिंग हा निर्णय आम्हाला सांगायलाच लागला नाही पाहिजे, कारण की हे लागूच झालं आहे आता. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. चला, दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी कंपल्सरी आहेत, अन्यथा पॅनल्टी. चला, जर या ठिकाणी 12th मॅन नसेल ना तर पॅनल्टी असेल. त्यांचा 12th मॅन तिकडे गेलाय टी शर्ट देण्यासाठी.
पुन्हा एकदा येतील. चला या ठिकाणी पाहतोय की 12th मॅन कडे जर्सी नसल्या कारणानं आपण 2 धाब्यांची पेनल्टी देतोय, म्हणजे 2 धाबा मायनस होतील. मग चालेल 2 धाबा या ठिकाणी आपण चला 2 धाब्यांची पेनल्टी या ठिकाणी आपण पाहतोय जरीमरी दामणे टीमला. 24 मध्ये आता करायचे आहेत 34. पहिला चेंडू खराब बॉल, पंचाचा नो बॉलचा इशारा. बॉल जाईल यावेळेस सीमा रेषा पलीकडे. पंजा येतोय. ना दिवाळी ना दसरा या बोनस स्वरूपात मिळतील तब्बल 5 धाबा. नावाची कमाल विराज एक आक्रमक फलंदाज आहे. या अगोदर आपण त्याची बॅटिंग कित्येक मैदानावरती पाहिली आहे. इसांबेच्या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त कामगिरी भरोसे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना या फलंदाजाने केली होती, परंतु त्या मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. यावेळेस हा चांगला फटका, मिनी हेलिकॉप्टर लँड होतोय. वाईड इश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 1 टप्पा अखेर बॉल जाईल 4 धाबींसाठी. चौकार. पहिल्या चेंडूवरती पंजा आला, तदनंतर आला चौकार आणि या एकूणच 4 धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 9 या धाबसंख्येवरती. जोगी इलेक्ट्रिकल अक्कुलवाडी आणि त्यांच्या विरोधात गाबदेवी तलेगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही या ठिकाणी कॉल करतोय. आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. मनोज येवले यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे मित्र दिनेश पाटील या ठिकाणी येत आहेत, तलेगाव टीमचे कॅप्टन, त्यांचं आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हा दमदार स्ट्रोक आहे.
बॉल 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते एकूणच 13 या धाबसंख्येवरती. आक्रमण करतोय विराज. विराज एक जिगरबाज युवा बॅट्समन आपण त्याच्या अगेन्स्ट पाहतोय. ऋतिक मोरे एक वेगवान प्रतीचा गोलंदाज. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुयोग स्पोर्ट्स दापोली या टीमकडे त्याची निवड झालेली आहे. चला पाणी 12th मॅन पाणी घेऊन जा. बघा जास्त दुखापत असेल तर थोडंसं रेस्ट करा. पुन्हा एकदा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ शकता. आदरणीय प्रतापजी विचारे महाराष्ट्र पोलीस यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. किरण मांडे यांच्या माध्यमातून पाणी पुरवण्यात आलं या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. जल है तो कल है या ठिकाणी अक्कलवाडी टीमचे देखील कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला या ठिकाणी दिनेश पाटील आपण हॅलो हॅलो चेक हॅलो चेक या ठिकाणी आपण पाहतोय टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये. डॉट बॉल येतोय. धापलक स्थिरावेल ते 13 या धाबसंख्येवरती. पटका या बॉलच देखील चांगला एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 14 या धाबसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 34 धाबसंख्येचं करायचं होतं पाठलाग आणि एकूणच आपण पाहतोय आता शेवटच्या 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 20 या धाबसंख्येची. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या 18 बॉल आणि 20 धाबसंख्येची गरज. तत्पूर्वी या ठिकाणी आपण टॉस करून घेणार आहोत. मी तळेगाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तळेगाव आणि त्यांच्या विरोधात जोगी इलेक्ट्रिक जे हनुमान अक्कलवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. करूया मनपूर्वक स्वागत दोन्ही टीमचे या चला या ठिकाणी आपण पाहतोय आता 3 षटकं टाकायचे केवळ 13 मिनिटांमध्ये. आता धामणे टीम तुमचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. 13 मिनिटांमध्ये 3 षटकं होतील की नाही. तळेगाव टीमने टॉस जिंकलाय. निर्णय लगेच तुम्ही आयोजकांपर्यंत पोहोचवायचा. हा चांगला स्ट्रोक फलंदाज विराजच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार षटकार. मिळून सारे पिया विचारे ताईला करूया सर. धाबसंख्येची गरज आहे. थोडंसं लेट अपडेट या ठिकाणी झालं. क्षमा असावी. शेवटचे 17 चेंडू आणि आता शेवटचे 16 चेंडू आणि 14 धाबसंख्येची गरज आहे.
20 धाबा 20 धाबा धावफलकावरती 14 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज. निशांत बागडे आणि त्यांची संपूर्ण केटीसी लाईव्ह टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. पुन्हा एकदा फटका, दमदार बॉल जाईल सीमारेषा पार, येतोय दर्जेदार शिवसेना चषकातील हा षटकार. पंधरा चेंडूने आता 8 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 14 आणि 7 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 14 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज. सलामीला आपण पाहतोय दोन्ही सलामीवीर विराज आणि हेमंत आमचे मित्र अजिंक्य गोलब देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पटके यावेळेस देखील चांगला अलोंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकदा या चेंडूवरती मिळेल सिंगलच्या मदतीनं समीकरण बदलल. शेवटचे आता 13 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. विराज आयोजकांचा वेल वाचवेल का की गोलंदाज या मॅच मध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवेल. आणि हा चांगला स्ट्रोक, अगदी आयोजकांचा वेल वाचवला. तब्बल 2 षटकर राखून हे विजय प्रस्थापित केलंय ते भीमशक्ती काने आंबिवली टीमनं. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं शिवम लोबी यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आणि पुन्हा